हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळी 6 वाजले असतील आणि मला एक फोन आला की आज आपल्याला शूटला जायचं आहे. मला वाटलं इथं कुठेतरी व्हिडिओ शूट करायचा असेल म्हणून विचारलं मी त्याला की कुठं जायचं आहे. तर तो म्हणला खडकवासल्याला. म्हटलं काय एक कंटेंट करायला, एक व्हिडिओ करायला खडकवासल्याला? तर म्हणला हो खडकवासल्याला जायचं आहे, आवर मी येतो आहे म्हणून. सकाळी 6 वाजले जाता आम्ही झोपेतनं उठलो, तुम्ही बघू शकता बेडवरच आहे. आणि आम्ही एक व्हिडिओ बनवायसाठी आज जाणार आहोत खडकवासला. माझ्यासोबत असणार आहेत आकाश बापकर, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा सर्किट नाना, स्वरूप, अतुल आणि मी. तो आवरलोय मी आता आणि मला घ्यायला गाडीसुद्धा आली, तेव्हा आम्ही निघालो आता खडकवासल्याला. तुम्ही बघू शकता गाडी आली न्यायला. चला. हाय हॅलो फ्रेंड्स. हॅलो. अरे एवढ्या लांब जायचं व्हिडिओ बनवायला आज? खूपच दूर जायचंय. मस्त काहीतरी म्हटलं करूयात. क्वालिटी असं नाही आता म्हणलं चाललंय तर मग तुम्हाला पण न्यावं. हा तेच. पण घरी काय तुम्हाला काम असं काही तुला काम नाही. नाही खरं आहे, काम नाही. व्हिडिओ बनवायचं होतं तेवढं. पडेल तुम्हाला. नाही पडत. हे आमचा अतुल, आकाश उर्फ महाराष्ट्राचा सगळ्यात आवडीचा सर्किट नाना. हा आता कळलं असेल. आणि आपला नमुना स्वरूप. आम्ही सगळे चाललो. नाटकाचा टाकतो 2-3 दिवसात. आणि हो कधी हा लगेच त्याच्यानंतर 2-3 दिवसात. हा 2-3 दिवसात. तर चला बघायत फोटो काय काय होतंय, कसं होत आहे. तर नमस्कार. आता आम्ही चाललोय शूटला खडकवासल्याला आणि आम्ही दोघांचा प्लॅन होता, पण म्हणलं जाऊ द्या गरिबांना पण नेऊ. असलं बोलायला घरी बसून तरी काय करायचं. काय करणार आहे. त्याला काहीतरी टाइमपास असावा. टाइमपास. त्याला आपलं नेलंय म्हणजे. त्याला आपलं नेलंय म्हणजे त्या घरी बघा त्याला गाडीत बस तू, चल आमच्या बरोबर, तुला खायला देतो, प्यायला देतो. म्हणलं चला आपलं आपलं की तिकडे मस्त पैकी मटन नॉनव्हेज पण नाही काय विषय होतो माहितीये का. आता आम्ही Vegetarian आहे. नाही काय विषय तुम्हाला. केळी. तर गाईज ह्यांना न्यायचं कारण तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस आम्ही एक हॉटेलचं प्रमोशन केलं आणि त्यानंतर ह्यांनी मेसेज केला मला की का मला सांगायचं मी पण आलो असतो. तर मला 3-4 दिवस असलं ना म्हणजे जुलाब बिलाब जायला का नाही म्हणलं. त्याच्यामुळे आता काय आपलं जरा आणि प्रमोशन जरा मोठं असल्यामुळे म्हणलं आपल्याला लईच लागतं मी. आणि तिथलं डिश बीच बघितलं की ह्यांची नंतर आम्हाला मग मेसेज येते की का आम्हाला काय चांगलं नसतं लागलं. मग ती जुलाब मग पोट दुखणं चालू होतंय. त्याच्यामुळे याला नाही 150 रुपये काढ. नाही पण खरं ते बोला नाही का 100%. मी खरे बोलावे. तर आम्ही चालवली आज ह्यांना. आजच्या अन्नदाते कोण आहेत? आजच्या अन्नदाता ही आहेत आणि बडीशेप साठी मी आहे. बडीशेपसाठी बरं. आत्ताच्या जेवणासाठी आणि संध्याकाळच्या जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणाचं अन्नदाते कोण आहेत? तुम्ही अय, माझं काय त्या दिवशी कोण होतं? तुम्हीच होता का नाही? आता पण तुम्हीच. नाही आतले देणार आहे. काय 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 कसं? आज बाहेर दिसतोय मी. तू भारीच आहे बाया. गोरा कुठली क्रीम लावली रे? कुठली क्रीम? ते फेस वॉश लावलंय ना? कानाला नाही लावली क्रीम. माझं नाही ते आतल्याचा विषय. विषय काय? नुसतं तोंडाला थापते तोंडाला तापते. कान आहे असंच काळ टाकल्यात. जस्ट जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोचलोय आणि इथून जेजुरी गडाचा व्ह्यू काय दिसतोय खरंच खूप सुंदर. आणि मग कुठेही जाताना आम्ही पाया तर पडावंच लागणार ना, खंडोबाच्या पाया पडायचं आणि मग आपला प्रवास सुखरूप होणार हे नक्कीच. तर ड्रीम सिटी पुण्यामध्ये आम्ही आलोय, बापदेव घाट. आणि आमच्या पुढे चालली आहे ती कारभारीन. आता कारभारीनला मागं टाकलं. इतकी सुंदर सिटी आहे, माझी ड्रीम सिटी. मलाच खूप आवडतं मला पुणे शहर. आणि आता आम्ही पोचलोय पुण्यात, म्हणजे पोचतोय म्हणजे घाटात आहे. आणि घाट उतरल्यानंतर ना पुणे आणि इथून जाणार सरळ खडकवासला. आमचे सर्किट नाना गाडी चालवून थकलेत. तुला नाही आवडत का पुणे शहर? मला विषयच नाही. पुणे तिथं काय उने. त्यामुळे पुणे शहर मध्ये मला यायचंय, राहायला यायची खूप इच्छा आहे. एक फ्लॅट असावा. हा एक फ्लॅट असावा, ऑफिस असावा आपलं पुण्यात. तर लवकर ते पण करू पूर्ण. तसं आपण काय अडचण नाही. हळूहळू जाऊ. हळूहळू करूयात.
अतुल काय नियोजन आहे तुझं आजचं? काय नाही हिंडायचं निवांत दिवसभर. आतल्या कुठली क्रीम लावतो? गोर झालाय हो तो हमारा राज है. हम नाही बताएंगे का? हम नहीं. नो प्रमोशन इन व्हिडिओ. नो प्रमोशन इन व्हिडिओ. काय कॅमेरा चालू आहे बोल की. बंद करा की. केला हा. तुम्ही मला माहिती की तरी चालू ठेवणार बंद ह्याच्याकडून फुटेज काय तर भेटते. काय लागा, नाही, असं मला करणार माहिती का होतं ह्यो गाणं बोलणार काहीतरी त्यामुळे त्यांनी बंद नका करू मित्रांनो. मित्रांनो माझा सांगण्याचा मुद्दा काय मित्रांनो, केवढी गाडी आणि तिने ट्रॅफिक जाम केलंय सगळं. पुण्यात आलं की हा थोडासा प्रॉब्लेमच आहे, पण घ्या समजून, काय अडचण नाही. नाही आपण समजून घेतलं हा, पाहिजे. तेच की, आपण आता पण- कसं, ते आपणच म्हणतात- समजून घ्यायचंय. आपण लांब नाही काय अडचण, आम्ही मस्त मजा करत चाललोय. ते सीएनजी साठी थांबलोय आम्ही. सीएनजी ला खूप गर्दी आहे. या तोपर्यंत काहीतरी बाहेरचं बघू. खूपच गर्दी सीएनजी ला. बसलेत ओके. झाला का भरून सीएनजी? गाडी घेतोय. ओ नवले ब्रिजला आलोय आणि कधी रस्ता मोकळा भेटलाय असंच झालंच नाही. नवले ब्रिज म्हणलं की इतकं टेन्शन गेले. 15 मिनिटं झाला आम्ही ट्रॅफिक मधनं बाहेर पडतोय. आता कुठं बाहेर पडलोय. फायनली आम्ही आता खडकवासला या धरणावरती आहे. लोकेशनला पोचलो आम्ही. आज या हॉटेलचं प्रमोशन व्हिडिओ करण्यासाठी आम्ही एवढ्या लांब आलोय आणि आता पोचून सगळे बाहेर येतं गाडीतून. जरा फ्रेश वगैरे होतो आणि करू चालू शूट. नगर ह्या साईडला रिस्पॉन्स काहीच नाही. किती वेळाचा असतो? 2 तास 2-2.5 तास. हा ना. एका दिवशी जाऊन आपण या 100% या. ओके रेडी ना? रेडी. ॲक्शन म्हणून शूटला सुरुवात झालेली आहे. आज मी कॅमेऱ्याची कमान सांभाळत आहे. मग पब्लिक तुम्हाला काय वाटतंय व्हिडिओ बघून की नक्की नानाचा कंटेंट काय असेल जरा गेस करा, कमेंट करा. बघू, कमेंट आवडली तर गिफ्ट पण मिळू शकतं बरं का तुम्हाला. तर व्हिडिओच्या नावाखाली जयला लात मारलेलं आहे ते तुम्हाला पेजवर जाऊन बघायला भेटेल. इथे एक आपली गँग व्हिडिओ शूट चाललेला आहे. काय दाखवता? एक सरांना सीन लावा येत नाही, 4 वेळा रिटेक करतात एका सीनसाठी. नुसतं झाक्या करते की मला नाही येत. फुल कॉन्फिडन्स मध्ये आल्यात. आता सीन लागलाय आपला. आता बघा 1 टेक मध्ये सगळं कसं घेत. वन टेक मध्ये येणार आहे वाघ बांडा. काय डायलॉग सांग काय चांगलं. कसं काय 1 टेक आहे का नाही. हा हे फोकस कुठे माझं तुमच्या होईल त्यांचा डायलॉग घ्यायचा तुमच्या तिकडे टाकणार काळा केलाय का मला ह्यांनी काळा केलाय का मला ह्यांनी काय दिसतं काय दिसतं गोरा दिसतो. एवढे खाऊ पण आम्हाला खायचं नाही. हा खेकड्याचं असं राहू दे. हालत नाही ना असं गोल फिरवायचं तर ते पण सुंदर जेवण आहे आणि आम्ही कधीच खेकडा खाल्ला नाही. मग आम्हाला काय माहितच नाही खेकडा कसा खायचा. तर स्वतः शेट आपल्याला दाखवणार आहेत ते कसं खातात. आणि स्वरूप आमचं आहेच, त्यात काय वादच नाही.
स्वरूप दाखवलंच. एवढे सुंदर सुंदर खेकडे आणि नानाला खेकडा आवडत नाही. पाणी सुटले पण आमचं यांच्यात खेकडा खात नाही. नाही ओके बघू आपण ट्राय करू कसा खाताय शिकतोय आपण त्याच्याकडनं. अरे वा वा वा. असा आवाज आला पाहिजे खाताना. त्यांच्यात नाही खाल्ला कधी तरी बी नाही खाल्ला कधीच आयुष्यात. खरंच भारी भारी एक नंबर. काय तुला खायची अतुल काय अतुल तोंडाला पाणी कसं सुटलं कसं शूट झालंय आता. नाही घेतो शूट झालंय आता. नाना शेवटी जेवायला बसले. लय भूक लागली होती त्यांना कंटाळा आला होता. स्वरूप इकडे दिलाय ताव जोरात मस्तरी. मला काय एवढं शूट झालंय कंटाळा आला. खातो जरा क्वालिटी एक नंबर आहे बरं का. तुम्ही पण या कधी इकडे आला तर खडक वाचल्याला आल्यावर. मी मला सीन घेतली की कॅमेरा तिथे घेऊन जाते तोंडाला पाणी सुटते. आता म्हटलं कॅमेरा ठेवला आता हाणायचा आणि कॅमेरा ठेवला आणि त्यांनी आमची थाली मागे नेली म्हणजे आम्ही सांगितले गरम करायला. गरम करून आणा पण ते आता असं वाटतं कशाला गरम करून आणायचं म्हणजे 5 मिनिटं पण दम निघाला आम्हाला. आणि आमच्या आधी संपवली बडे हरामी हो बेटे लाडले. मी नाही आधी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नानाचं दुसरं रूप बघायला मिळालं असेल का. नाना बघायला ही पण नाही बरं का कडक पण नाही. नाना भारी माणूस आहे. हा व्हिडिओ मध्ये लई सारखा कडक असतो तसं नाही. नाना स्वभावाने चांगला माणूस आहे. आहेत शेवटी फायनली हे आले स्वरूप बरं का. आणि व्हिडिओचा शेवट कसा करायचा तर मग ही माझी 2 छोटी छोटी मित्र भेटले आणि त्यांना मी बिस्किट खायला घालून काहीतरी चांगलं काम किंवा चांगलं कर्म करायचा प्रयत्न केला. तर चला हा झाला आपला पार्ट पहिला. कसा आम्ही खडकवासलेला येऊन हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ लवकरच सर्किट नाना म्हणजे आकाश बापकर वाईन्स या पेजवर तुम्हाला बघायला भेटेल. आणि याचा पार्ट दुसरा पण आहे. त्यात आपण एका म्युझियमला भेट द्यायला गेलो. इथं जवळच एक म्युझियम आहे त्याला भेट द्यायला गेलो. तिथं काय काय कशा कशा गोष्टी होत्या त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर तुम्हालाही रस्त्यात कुठं अशी छोटी छोटी पिल्लं भेटली दिसली तर त्यांना तुम्ही 10 रुपयाचं तरी बिस्किट खायला घाला. बाय बाय.